नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता वसू आणि रम्या यांना काळजी वाटत आहे. रम्याला प्रश्न पडलेला आहे की ही नंदिनी नक्की आता काय करणार आहे, नक्की काय घेऊन येणार आहे, अशा कोणत्या गोष्टी घेऊन येणार आहे, नक्की कोणता पुरावा आणणार आहे, हा प्रश्न रम्याला पडलेला असतो. आणि रम्या तीच गोष्ट इकडे वसूला विचारत असते. तेव्हा वसू म्हणत असते की त्या नंदिनीकडे फक्त 2 पत्ते आहेत आणि ते म्हणजे पिहू आणि तो दीपक. नक्की त्यातनंच काहीतरी करणार आहे, पण तीच गोत्यात येणार आहे एवढं मात्र मी तुला सांगू शकते, असं वसू कॉन्फिडेंटली सांगत असते. तेव्हा रम्या म्हणत असते, पण आई एवढं विश्वासाने तू कसं काय सांगत आहे हे सगळं, असं जेव्हा दोघीजणी बोलत असतात तेव्हा मात्र रम्या पाहते तर समोरून कोणीतरी आलेलं असतं आणि त्या दोघींचं बोलणं ऐकत असतं. त्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. इकडे मानिनी आणि जीवा दोघंही विचार करत आहेत. तेव्हा जीवा म्हणतो की अंधारातही जिच्या खरेपणाची सावली दिसते ती म्हणजे नंदिनी. आई तू काळजी करू नको, नंदिनी बोलून नाही करून दाखवते, नंदिनी जिंकणारच, मला विश्वास आहे. एवढ्या विश्वासाने जीवा इथे नंदिनीबद्दल मानिनीला सांगत असतो. तेव्हा मानिनीला सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं. तेव्हा इकडे दीपक मात्र नंदिनीला म्हणत असतो, म्हणजे तू जर मला या सगळ्यातून बाहेर काढणार असशील, माझ्यावरची केस मागे घेणार असशील, तर मी तुझ्या घरी येऊन सांगायला तयार आहे. आता नंदिनी खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे. नंदिनी नक्की काय करणार, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ दोघंही आता निघालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या विचार करत असते की हे असं कसं असू शकतं, कारण प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने गोष्टी का झालेल्या आहेत, नक्की हे सगळं काय घडलेलं आहे, असे अनेक प्रश्न आता काव्य आणि पार्थला पडलेले असतात. आणि त्याच वेळी दोघंही विचार करत असतात. काव्या म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे त्यांच्या घरी अचानक आम्ही गेलो, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का झालेल्या आहेत, म्हणजे युनिवर्स, अनिशाची आई आजारी, अनिशाच्या घरी मला तिथं सोडायला जावं लागलं, हे सगळं काय घडतंय, असे अनेक प्रश्न काव्याला पडलेले असतात. आणि त्यासोबतच काव्या मात्र हे सगळं बोलत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काव्या पार्थकडे पाहत असते आणि पार्थला विचारत असते की देशमुख, मला एका गोष्टीचं उत्तर हवं आहे. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, काय झालंय नक्की, कशाबद्दल बोलायचं आहे. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की मला एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, आणि ती म्हणजेच की तुम्ही मला म्हणजे सांगू शकाल का की हे युनिवर्स वगैरे असतं जे म्हणतात ते, म्हणजे आता बघा ना तुम्ही, हे सगळं अशा पद्धतीने घडत गेलेलं होतं. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की म्हणजे, तेव्हा पार्थला ती विचारत असते की तुम्हाला काय वाटतं, हे युनिवर्स वगैरे म्हणतात ते खरं आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो की कसं आहे, प्रत्येकाच्या मान्यावर आहे ते. आता बघा साधी गोष्ट, जेव्हा 11-11 होतात तेव्हा मी तुम्हाला म्हणतो की मनातली इच्छा बोला, म्हणजे ती पूर्ण होईल, ती विश पूर्ण होईल, असा हा माझा अंदाज आहे. आणि तुम्ही जे म्हणता ते युनिवर्स बरोबर आहे. तेव्हा ती सांगू लागते, बघा ना, म्हणजे हा योगायोग तर नाही आहे ना, हे युनिवर्सने तर घडून आणलेलं नाही आहे ना. अचानक मला सांगा की अनिशेच्या आईची तब्येत बिघडते, म्हणून मी अनिशेच्या आईकडे येते आणि रिक्षावाला कॅब बोलवलेली असते, तो कॅबवाला मध्येच मला कुठेतरी सोडतो आणि त्यावेळेस मी मानिनी काकूंना फोन करते, मानिनी काकू तुम्हाला पाठवतात आणि त्यांच्या दोघांचेही बोलणं चालू असतं. पार्थ सगळं काव्याचं बोलणं ऐकत असतो आणि त्याचवेळी रस्त्यात एक ताई उभ्या असतात आणि त्या गाडीला हात करत असतात. तेव्हा पार्थ आणि काव्या दोघंही पाहतात, दोघंही गाडीतून उतरतात. आणि जेव्हा पार्थ आणि काव्या गाडीतून उतरतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा पार्थ आणि काव्या दोघंही उतरलेले आहेत. तेव्हा त्या ताई म्हणतात की अहो पार्थ, बरं झालं तुम्ही भेटलात. अहो बघा ना, ही माझ्या भावाची बायको आहे आणि खूप वेळ झालं, म्हणजे आम्ही रिक्षाने चाललोय आणि ती आत्ता तिला त्रास होत आहे, तिच्या पोटात दुखत आहे खूप आणि तिला हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की चला चला, तेव्हा रिक्षा बंद पडलेली आहे असं त्या ताई सांगू लागतात. तेव्हा पार्थने आता ठरवलेलं असतं की चालेल, यांना आता आपण पहिलं घेऊन जायचं आहे, हाच विचार पार्थच्या डोक्यात सुरू असतो. त्याचवेळी इकडे नंदिनी आता घरातून निघत असते. जीवा म्हणत असतो की नंदिनी तू कुठे चाललीस, मला सांग बरं आधी. तरीही इकडे नंदिनी मात्र काहीच बोलत नसते. नंदिनी म्हणते की जीवा मी ठीक आहे, मी जाऊन येते. परंतु जीवाचं असं म्हणणं असतं की नंदिनी, तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस काय प्रॉब्लेम झालेला, पुन्हा तसा प्रॉब्लेम व्हायला नकोय, म्हणून मी तुला विचारत आहे. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की नाही जीवा, मी माझे प्रॉब्लेम आहेत मी सॉल्व्ह करेल, माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. तेव्हा जीवा म्हणतो की असं काय विचार करतेस, मागच्या वेळेस बघितलंस ना, तुला कॉल करायलाही वेळ मिळाला नव्हता, म्हणून मी तुला बोलत आहे.
पण नंदिनी मात्र म्हणत असते की नाही, त्याची काही गरज नाहीये, मी बघेल. तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी काय चाललंय तुझं? तेव्हा नंदिनी म्हणते की येते मी, माझ्या डोक्यात काहीतरी आहे ना, त्या पद्धतीने मी येईल. आता पार्थ नंदिनी हे दोघं ही आता वेगवेगळ्या विचारांच्या आहेत. जीवा सुद्धा नंदिनीला विचारत आहे, काळजी करत आहे, परंतु नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नाही. नंदिनीचं एकच सुरू आहे की नाही, मला आत्ता फक्त एवढंच माहिती आहे की मला गेलं पाहिजे आणि मी तुम्हाला धोक्यात टाकू शकत नाही. नंदिनी ऐकत नाहीये, नंदिनी तशीच निघून जाते. इकडे पार्थ आणि काव्याने त्या ताईंना हॉस्पिटलला आणलेलं असतं. खूप इमर्जन्सी असते, सगळी धावपळ सुरू झालेली असते. डायरेक्ट त्यांना ओटीमध्ये घेतलं जातं. तेवढ्यात डॉक्टर येतात. दोघंही सांगू लागतात की डॉक्टर प्लीज प्लीज तुम्ही लवकरात लवकर बघा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो मी पाहते. असं म्हणत आता डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी धावत जातात. तेव्हा मात्र इकडे त्या ताई म्हणत असतात की खरंच तुमचे खूप उपकार झाले. तेव्हा काव्या म्हणत असते की ते महत्त्वाचं नाहीये, तुम्ही आधी जा बरं, बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून या, ते गरजेचं आहे. आम्ही आहोत नाही, ते नाही काही गरज बाकीच्या कोणत्याही गोष्टी बोलायची, असं काव्या त्यांना समजून सांगत असते. काव्या म्हणत असते की प्लीज तुम्ही जा ना, करा ना, फॉर्मॅलिटी ज्या आहेत त्या पूर्ण. काव्याने त्यांना सांगितलेलं असतं, त्यांना जायला सांगितलेलं असतं. इकडे नंदिनी आता जेलमध्ये भेटायला आलेली असते, ती म्हणजेच दीपकला. तेव्हा दीपक म्हणतो आता कोण आलंय, आता कोणाला भेटायचंय? आणि तेव्हा नंदिनीला तो पाहतो. तेव्हा म्हणतो की बरोबर आहे, तुला माझी मदत हवी आहे ना, त्यासाठी तू इथं आलेली आहेस ना, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणते म्हणजे, आणि इकडे त्या ताई ज्या आहेत त्या काव्याशी बोलत असतात. काव्या म्हणत असते की आपल्याला ते पूर्ण करणं गरजेचं आहे, तुम्ही जा, मगापासून मी तुम्हाला सांगत आहे. तेवढ्यातच डॉक्टर तिथे येतात आणि काव्याला बोलू लागतात. त्या ताई माघारी येतात. डॉक्टर म्हणत असतात की मला ना एक तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या पेशंटला इथून अर्जंटली हलवावं लागेल आणि खूप इमर्जन्सी आहे. म्हणजे बाळाच्या गळ्याभोवती नाळीचे वेडे आहेत आणि आम्ही ऑपरेट करू शकत नाहीये, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते तुम्ही काय बोलात, परत एकदा सांगा. आमच्या पेशंटला इथून हलवावं लागेल, पेशंट इमर्जन्सीमध्ये आहे, तुम्ही काय प्रयत्न केलेत? काव्या आता पेटून उठलेली असते. काव्या म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी. काव्या जोर जोरात भांडायला सुरुवात करते. ते डॉक्टरांना डॉक्टर म्हणतात अहो नाही आमच्याकडे, त्याच्यासाठी सर्जन लागणार आहेत, आम्ही काय करणार सांगा बरं. काव्या म्हणत असते मला सांगा, इथे एक आम्हाला येऊन हार्डली 15 मिनिटं झालेले आहेत, आमचं पेशंट क्रिटिकल आहे, ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे, मग तुम्ही काय केलं त्याच्यासाठी? आमच्या पेशंटला ऑपरेट करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे? आम्हाला काय कोणाला हौस नसते? त्या ताई तर त्या डॉक्टरांच्या पाया पडत असतात. अहो प्लीज डॉक्टर असं नका करू, काही करा तुम्ही, प्लीज काही करा, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा काव्या म्हणत असते की अहो मला सांगा, तुम्ही कुठल्या तरी सर्जनला वगैरे इथे बोलवा ना, तुम्हाला माहिती आहे ना आमचा पेशंट क्रिटिकल आहे. अशा अवस्थेत जर आम्ही पेशंटला बाहेर घेऊन गेलो आणि पेशंटच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे, असं काव्या बोलत असते. आणि काव्या मात्र अगदी पेटून उठलेली असते. पार्थ काव्याकडे पाहत असतो. डॉक्टर म्हणत असतात की अहो आमच्याकडे नाही आहे, हिच्यासाठी गायनॅक अवेलेबल लागतो आणि त्याचबरोबर सर्जन लागतो, ते दोन्हीही नाही आहेत, ते 2 दिवसांच्या सुट्टीवरती गेलेले आहेत. तेव्हा पार्थ म्हणत असतो की अहो तुमचं दुसऱ्या हॉस्पिटलशी असेल ना काहीतरी, तुम्ही त्यांना सांगून तिथून बोलवू शकता ना. परंतु डॉक्टर म्हणत असतात की नाही. काव्या मात्र भयानक चिडते. काव्या म्हणते तुम्ही काय केलं आमच्या पेशंटसाठी ते सांगा बरं. आम्ही लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो ते म्हणजे आम्हाला हौस आहे म्हणून येतो का? नाही, आमच्या पेशंटसाठी तुम्ही काय केलंय ना तेच मला ऐकायचं आहे तुमच्याकडून. सांगा तुम्ही काय केलंय आमच्या पेशंटसाठी, म्हणून तुम्ही एवढे बोलत आहात. म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं की तुम्हाला आमच्या पेशंटसाठी हे करावं? तुम्ही काहीच केलेलं नाहीये आणि तुम्ही डिरेक्टली आम्हाला सांगताय की पेशंटला इथून घेऊन जा. कोणत्या अर्थाने तुम्ही हे बोलताय? तुम्हाला कळतंय का याचा परिणाम काय होणार आहे? पेशंटची अवस्था क्रिटिकल आहे आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये, तुम्ही डिरेक्टली आम्हाला सांगत आहात. आणि त्याच वेळी डॉक्टर काव्याकडे पाहत असतात. काव्या जे बोलत असते ते पाहून खरं तर पार्थ काव्याकडे पाहतच राहतो. कारण काव्याला पार्थ विरुद्ध पार्थला काव्या ही अन्यायाविरुद्ध लढणारी आहे. आता तिच्यामध्ये जी कलेक्टर बाई आहे ना ती दिसत आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या असतात. काव्या खूप भांडत असते आणि तेव्हा तिथले हॉस्पिटलमधला स्टाफ सुद्धा गोळा झालेला असतो. आणि त्याचबरोबर पार्थ मात्र काव्याकडे पाहत असतो. काव्या डॉक्टरांना बोलत असते की तुम्ही काय केलेलं आहे ते सांगा, आमच्या पेशंटसाठी तुम्ही काय केलं, आमच्या पेशंटला बरं करण्यासाठी काय केलं, आणि आता तुम्ही आम्हाला सांगत आहात की घेऊन जा. नक्की या सगळ्याला जबाबदार कोण आहे? जर आमच्या पेशंटमध्ये रस्त्यात दगावला किंवा त्याच्या बाबतीत काही चुकीचं झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? तुम्ही घेणार आहात का त्याची जबाबदारी? असं काव्या बोलत असते. आणि काव्याचं जे बोलणं आहे ते पाहून त्या डॉक्टर ज्या आहेत त्या पाहतच राहतात. आणि त्या ताईंना मात्र खूप बरं वाटलेलं असतं, कारण आज त्या काव्या आहे म्हणून तर त्या तिथे थांबू शकलेल्या होत्या. काव्याने आवाज उठवलेला होता म्हणून तर आता आपल्या
पेशंटला तिथे काहीतरी उपचार मिळतील असा एक विश्वास निर्माण झालेला असतो. परंतु इकडे नंदिनी जी गेलेली आहे तिला मात्र तिथं कळलेलं असतं की नंदिनी म्हणजे दीपककडे कोण येऊन गेलेलं आहे हे तिला दीपकच्या बोलण्यावरूनच लक्षात आलेलं असतं. या सगळ्या गोष्टी घडत असतात. पार्थ मात्र काव्यावरती जाम फिदा झालेला असतो. काव्याचं बोलणं ऐकून पार्थला मात्र खूप भारी वाटत असतं. आणि आज काव्याने जो आवाज उठवलेला आहे ते पाहून सगळे तिथं पाहत राहतात. काव्या त्या डॉक्टरवर भयानक चिडलेली आहे. काव्या त्यांना सांगते की पेशंटला या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करणं हे नातेवाईकांसाठी सहज गोष्ट नसते. तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टरकीची तुम्ही शपथ घेतलेली आहे, तेव्हा तुम्ही काय शपथ घेतली आहे ना ते नीट आठवा. काही जरी झालं आणि मी कितीही बिझी असले, कोणतंही संकट आलं तरी आमच्या पेशंटला आम्ही काही होऊ देणार नाही असं त्या शपथेमध्ये असतं आणि ते आज तुम्ही विसरून गेलेला आहात. माफ करा, मी हे सगळं तुम्हाला आठवणीत आणून देते, पण माझा पेशंट जगणं हे माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. तुम्ही पेशंटसाठी देव आहात एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यामुळं तुम्ही त्या पेशंटला वाचवणं गरजेचं आहे. आत्ता जे तुम्ही काय म्हणताय ना की शिफ्ट करा, तुम्हाला माहिती आहे शिफ्टिंग म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. आपल्या भारतामध्ये फूड डिलिव्हरी फास्ट होऊ शकते, पण ॲम्ब्युलन्स पटकन येत नाहीत आणि त्यामुळं पेशंट दगावतात. कधीकधी ॲम्ब्युलन्स येते तरी देखील पेशंट दगावतात. तुम्हाला वाटतं का आमच्या पेशंटसोबत काही वाईट घडावं? तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही आत्ता काही नाही काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे असं काव्या त्या डॉक्टरांना सांगत आहे. काव्याने अगदी त्या डॉक्टरांना झटकूनच टाकलेलं आहे. तिच्या मेंदूमध्ये एकदम प्रकाश पाडलेला आहे की आता तिला मदत करणं गरजेचं आहे आणि त्या डॉक्टरांनी सर्व काही विषय सोडून पटकन धावत पळत त्या आतमध्ये गेलेले आहेत. काव्या त्यांच्याकडं पाहतच राहते आणि त्यानंतर त्या डॉक्टर माघारी येतात आणि सांगतात की आमच्याकडं एक सर्जन उपलब्ध आहेत आणि त्यामुळं आम्ही यांची डिलिव्हरी करू शकतोय. आणि तेव्हा पार्थ काव्याकडं बघतच राहतो. आजपर्यंतची काव्या आणि आत्ताची काव्या यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे त्याला चांगलंच लक्षात आलेलं असतं. काव्याच्या बोलण्यामुळं डॉक्टरांच्या डोक्यात चांगलाच प्रकाश पडलेला असतो आणि त्यांनी डिलिव्हरी करायला होय म्हणलेलं असतं. त्या सांगतात काव्याला की तुम्ही काहीच काळजी करू नका, आम्ही आमचे चांगल्यात चांगले प्रयत्न करू. तेव्हा काव्या देखील एकदम खुश होते, कारण आता त्या व्यक्तीला उपचार मिळणार असतो. त्याचबरोबर त्या पेशंटबरोबर आलेली व्यक्ती देखील आता चांगली खुश झालेली आहे, कारण आता त्यांच्या पेशंटला लगेच डॉक्टरांनी घेतलेलं आहे आणि आता तो पेशंट बरा होऊ शकतो, तिची डिलिव्हरी होऊ शकते. यामुळं त्या पेशंटबरोबर आलेली व्यक्ती काव्याला म्हणते की ताई जरा तुम्ही पाणी प्या आणि काव्याला बसायला सांगते आणि काव्याचे आभार मानायला लागते. त्याचबरोबर बाकी आलेले लोक देखील काव्याकडं अगदी प्रशंसा करण्याच्या नजरेनं बघू लागतात आणि पार्थ देखील तिच्याकडं तसाच बघत असतो. काव्या त्याला म्हणते काय झालं, असं का बघतायत माझ्याकडं, मी काही चुकीचं बोलले का? पार्थ म्हणतो असं बोलू नका, आज तुम्ही इतकं चांगलं बोललायत ना की मी तुमच्याकडून कधी अपेक्षासुद्धा केली नव्हती, इतकं छान तुम्ही बोललेलं आहेत. काव्या म्हणते म्हणजे मी चांगलं बोलू शकत नाही का? तो म्हणतो तसं नाही हो, आजपर्यंत तुम्ही फक्त फिसकरलेल्या मांजरीसारखं अंगावर येता हेच मी बघितलं आहे, पण आजची काव्या म्हणजे वेगळीच काहीतरी होती. तुम्ही IAS झाल्यानंतर काय करू शकता ना याची झलकच मला मिळाली. आता मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तुम्ही जेव्हा IAS व्हाल ना तेव्हा काव्या स्टाईल पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व कराल. खरंच याच पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे असं मला वाटलं. तुमची काम करण्याची पद्धत ही अगदी बघण्यासारखी असणार आहे असं देखील मला वाटू लागलं. तेव्हा काव्या म्हणते नक्की तुम्ही माझी स्तुती करताय का टोमणे मारताय ते मला सांगा, मला असं वाटायला लागलं आहे तुम्ही टोमणे मारताय. तेव्हा पार्थ म्हणतो नाही हो, मी जेन्युइन स्तुती करतोय तुमची आणि खरे आहे. आत्ता तुम्ही त्या व्यक्तीला किती लगेच मदत केली बघा आणि तुम्ही त्या डॉक्टरांना किती व्यवस्थित समजावून सांगितलं की तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं आहे. तुमच्या त्या एका शब्दामुळे, तुमच्या त्या बोलण्यामुळे डॉक्टरांना कळलं की आपल्याला आत्ता त्या पेशंटला मदत करणं गरजेचं आहे. अन्यथा त्या पेशंटला आत्ता इकडून तिकडं शिफ्ट करावं लागलं असतं आणि त्यामध्ये काय झालं असतं काय माहिती. त्या पेशंटबरोबर आलेली व्यक्ती काव्याच्या समोर आलेली आहे आणि काव्याला म्हणते खरंच हे सगळं तुमच्यामुळंच होऊ शकलं, जर का तुम्ही आज नसता तर काय झालं असतं काय माहिती. त्यामुळं तुमचे उपकार किती मानावेत ना तेवढे थोडे आहेत असं म्हणून ती काव्याचा हात हातात धरून खरंच तुमचे खूप उपकार झाले असं म्हणू लागते. तेव्हा काव्या म्हणते अहो काय बोलताय, मला जे योग्य वाटलं ते मी केलेलं आहे. तुमच्या जागी दुसरं कोणी जरी असतं तरी मी हेच केलं असतं, त्यामुळं मी काय खूप केलेलं आहे असं मला अजिबात वाटत नाही.
आणि तेवढ्या धावत पळत पेशंटचाच म्हणजेच नयनाचा नवरा तेथे आलेला आहे आणि ही व्यक्ती त्याला सांगते की बरं झालं तू लवकर आलास, पण आपल्याला मदत या दोघांनी केलेली आहे. अरे त्या ताई आहेत ना, त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे. हा जो आहे तो दीपकचा मित्र आहे की ज्याने नंदिनीचं अपहरण करण्यासाठी दीपकला मदत केलेली होती. अजून त्याला माहिती नाही की त्याने कोणाला मदत केलेली आहे ते. तो तेथे आला आणि तो पाहतो की काव्या आणि पार्थ तेथे आहेत आणि एकदम त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्याची बहीण त्याला सांगत असते की नयनाचा जीव वाचवण्यासाठी या दोघांनी खूपच मदत केलेली आहे. आणि जेव्हा तो त्यांच्या समोर जाऊन त्यांचे हात जोडतो तेव्हा त्याला कळतं की आपल्याला अशा व्यक्तीनं मदत केलेली आहे की ज्या व्यक्तीवर या अगोदर आपण खूप मोठा अन्याय केलेला आहे. त्याला आठवतं की दीपकच्या बरोबर आपण कशा प्रकारे नंदिनीचं अपहरण केलेलं होतं आणि हे व्यक्ती त्या मांडवामध्ये त्याने पाहिलेल्या असतात. त्याला माहीत असतं की ही नंदिनीची बहीण आहे. तो आता शांत बसलेला आहे, पण त्याला त्याच्या केलेल्या चुकाचं खूपच वाईट वाटतंय. पण त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या त्या दुःखामुळं पार्थ आणि नंदिनी त्याला म्हणतात की काहीच काळजी करू नका, आपला पेशंट व्यवस्थित असणार आहे, तुम्ही अगदी निश्चिंतपणे राहा. आपण त्यांच्याशी वाईट वागलोय तरी देखील हे आपल्याशी किती चांगलं वागतायत या गोष्टीचं शल्य त्याच्या मनामध्ये जाणवत आहे आणि तो मनात विचार करत असतो की आपण खरोखरच किती वाईट व्यक्ती आहोत. तो त्यांच्या बाजूनं बघते नसतो. तेवढ्यात त्याची बहीण पाठीमागून येते आणि म्हणते खरंच यांचे उपकार किती मानावेत ना तेवढे थोडे आहेत. तो आता त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो खरंच तुम्ही ना खूप खूप मोठं काम केलेलं आहे, तुम्ही नसता तर काय झालं असतं. तेव्हा पार्थ आणि नंदिनी म्हणतात अहो काही काय बोलताय, आता जे झालंय ते केलंय ना, ते केलेलं आहे, आता त्यामध्ये खूप मोठं काही नाही आहे. पण त्याची बहीण त्याला सांगते की यांच्यामुळंच आपली नयना आज वाचू शकलेली आहे. पार्थ आणि नंदिनी त्याला म्हणतात अजून काही प्रॉब्लेम असला तरी देखील सांगा. त्याच्या तोंडातून एक शब्द गेलेला असतो की एवढं मोठं हॉस्पिटल म्हणजे नक्कीच त्याला पैशाची देखील मदत लागणार आहे. पार्थ आणि काव्या त्याला पैशाची मदत देखील करू शकतात हे आपल्याला माहीत आहे. ते दोघेही त्याला अगदी छान बोलत आहेत आणि त्याला त्या दोघांचाही खूपच हेवा वाटतोय. या दोघांनी आपल्याला एवढी मदत केली आहे आणि आपण मात्र त्यांच्याशी अगोदर किती वाईट वागलेलं आहे. आणि तेवढ्यात त्याला कळतं की त्याची बहीण देखील नंदिनीच्याच ऑफिसमध्ये कामाला आहे. म्हणजे आपण अजूनच वाईट वागलोय या गोष्टीचा पछतावा त्याला होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. काव्या त्याला समजावून सांगते की तुमच्या नयनाला काहीच होणार नाहीये, डॉक्टर त्यांना अगदी व्यवस्थितपणे मदत करतील आणि त्या पूर्णपणे बऱ्या होतील, त्यांची डिलिव्हरी व्यवस्थित होईल. इकडे दीपककडं नंदिनी आलेली आहे आणि दीपकला ती सांगते की तू मला मदत करणं गरजेचं आहे. पण दीपक मात्र मदतीला अजिबात तयार नाहीये. तो म्हणतोय की मी तुझी मदत का करावी, तू माझ्यासाठी काय करणार आहेस ते सांग. आता नंदिनी त्याच्यासाठी काय करू शकते तिला कळत नाही आहे की आपण दीपकसाठी काय करू शकतो. तो म्हणतो तुला जर का वाटत असेल की मी तुझ्या घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष द्यावी तर तू सुद्धा माझ्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. तिला समजत नाही आहे की दीपकला नक्की काय म्हणायचं आहे ते. पण ती गेल्याबरोबरच दीपक म्हणतो की तुझ्या घरी झालेला सगळा ड्रामा मला माहीत आहे. आणि तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. ती म्हणते आमच्या घरी झालेला ड्रामा तुला कसं काय माहिती आहे. तेव्हा नंदिनीला अजून एक पुरावा मिळाला आहे की ज्या अर्थी घरचा ड्रामा याला माहीत आहे त्या अर्थी इथं वसुंधरा येऊन गेलेली आहे. पण वसुंधरा येऊन गेलेली कसं सिद्ध करावं हे मात्र तिला समजत नाही आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या भलतीच सिरियस झालेली आहे आणि आईला ती म्हणते जर का ती दीपककडे जाऊन तिनं मदत मागितली तर काय होईल. तेव्हा वसुंधरा म्हणते तू काही काळजी करू नको, त्या अगोदरच मी दीपकला सगळं काही समजून सांगितलेलं आहे. पण रम्याला काळजी वाटते की दीपक जर का फुटला तर खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे. पण वसुंधरा तिला सांगते की असं काही होणार नाही आहे, मी दीपकला चांगलीच समज दिलेली आहे, तो कसल्याही परिस्थितीत नंदिनीला अजिबात मदत करणार नाही याची पूर्ण खबरदारी मी घेतलेली आहे. पण आता दीपक मात्र नंदिनीचं ऐकू शकतो असं रम्याला वाटत आहे. तर इकडे जीवा आईला सांगतोय की ज्या अर्थी नंदिनी एवढं कॉन्फिडेंटली बोलते त्या अर्थी नंदिनी बरोबर आहे असंच मला वाटतंय. कारण नंदिनी विनाकारण कोणावरही असे शिंतोडे उडवणार नाही एवढी खात्री मला आहे. आणि नंदिनी अशी व्यक्ती आहे जी बोलते त्याप्रमाणेच वागते आणि जे बोलते ते सिद्ध करून दाखवतेच. आणि त्यामुळं नंदिनी हे सगळं सिद्ध करणार यात काहीच वाद नाही आहे.
म्हणजे जीवाला देखील असं वाटतंय की वसुंधरा ही चुकीची आहे आणि वसुंधरानं चूक केलेली आहे. फक्त आत्ता आपल्याकडे पुरावे नाही आहेत म्हणून आपण काही बोलू शकत नाही. पण नंदिनी लवकरच ते पुरावे घेऊन येईल आणि वसुंधराला घराच्या बाहेर जावं लागेल. तर इकडं दीपक सांगतोय की जर का तुला वाटत असेल मी तुझी मदत करावी तर तू माझ्यावरची केस माघारी घे. जर का तू केस माघारी घेतलीस तर मी तुला मदत करू शकेल असं तो बोलतो. तेव्हा आता नंदिनीच्या समोर खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे की या दीपकला जर का मदत केली तर खरंच तो आपली मदत करेल का? का आत्ता तो आपली मदत घेईल आणि परत त्याची साक्ष उलटवेल? अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.